उद्याच्या समाजासाठी, उद्याच्या राष्ट्रासाठी जे आवश्यक आहे ते आज निर्माण करून ठेवावं, म्हणजे उद्या सोपा आणि सहज जाईल, तो सुखकर होईल. ही भूमिका असणं फार महत्वाचं असतं. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. त्यामुळे आपण आपले कुटुंबीय एखाद्या ठराविक उंचीवर जाणं अशी अपेक्षा नैसर्गिक आहे, पण आपल्यासोबत या मातीत उगवलेली ग्रामीण भागातली ही तरुण पिढी सुद्धा त्याच उंचीवर पोहोचली पाहिजे. यासाठी एखाद्या फाउंडेशनची स्थापना करावी आणि गेली 2 दशकं सातत्यानं त्या पिढीला मोठं करण्यासाठी झटावं, ही गोष्ट फार मोठी आहे. खरं तर मी रस्त्यानं निघालो होतो, अचानक एका घरातून भांडणाचे सूर ऐकू आले. भांडणाच्या सुरावरनं असं लक्षात आलं की भांडण नवरा बायकोचं चाललंय. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय चांगला होता त्यामुळे आपसुकच कान, डोळे, लक्ष सगळंच तिकडं गेलं. नवरा तावातावानं बायकोला सांगत होता, काही झालं तरी माझ्या मुलाला मी डॉक्टरच करणार. बायको म्हणत होती, हल्ली दवाखाने ओस पडलेत, काही राहिलं नाही, झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच बनवणार. दोघांचा वाद प्रचंड वाटला, फायदे तोटे नफा नुकसान सगळे एकमेकांना सांगत राहिले. नवरा मुद्द्यावरनं हटत नव्हता, काही झालं तरी डॉक्टर करायचं. बायको म्हणत होती, ते मला काही कळत नाही, इंजिनियरच बनवायचं. वाद एवढा वाढला, आवाज चढला, त्या आवाजानं शेजारी पाजारी गोळा झाले, काही नवऱ्याच्या बाजूचे, काही बायकोच्या बाजूचे. मग एक गट सांगू लागला, बरोबर आहे वहिनी तुमचं, इंजिनियरच करा. दुसरा गट म्हणू लागला, नाही बरोबर आहे तुझं, डॉक्टरच करा. बघता बघता वाद आणखी वाढला, गर्दी तिथं झाली. बघता बघता रस्त्यावरची माणसं सुद्धा डोकावत तिथंच थबकली. काही वेळानंतर रस्ता बंद झाला, वाहतूक खोळंबली. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलिसांची गाडी धावत आली. नेमकं कारण काय भांडणाचं या उदयापर्यंत ते फौजदार पोहोचले. सगळी गर्दी बाजूला करत मग त्या नवरा बायको पर्यंत आले आणि मग त्यांनी विचारलं, नेमकं झालंय काय? नवरा म्हणाला, हे बघा, माझ्या मुलाला मला डॉक्टरच करायचं आहे. बायको म्हटली, त्यांचं काही ऐकू नका, माझ्या मुलाला मी इंजिनियरच बनवणार. तो फौजदार वैतागला, संतापला, म्हटला, तुम्ही दोघंही जरा शांत बसा. पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या समोर बोलवा, मला त्याला विचारू द्या, त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको मान खाली घालून म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. आई वडिलांना आपला मुलगा घडावा असं वाटणं हे साहजिक आहे. तो काय बनावा हेही ठरवणं हेही त्यांनी साहजिक आहे. आणि आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या शिक्षणाची किंबहुना पुढच्या भविष्याची व्यवस्था करून ठेवणं हेही अपरिहार्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही ज्या काळात जन्माला आलो त्यावेळी आमच्या आई वडिलांच्या पुढं हे 2च पर्याय होते, मुलाला एकतर डॉक्टर करा किंवा इंजिनियर करा. आमच्या भागात, आमच्या काळात इतर अनेक प्रांत असतात, अनेक क्षेत्र असतात, ज्या क्षेत्राप्रांतामध्ये स्वतःचं कर्तृत्व गाजवता येतं, स्वतःचं नेतृत्व उभा करता येतं आणि स्वतःच्या व्यक्तित्वाला एक नवी झळाळी देता येऊ शकते असं माहिती सुद्धा नव्हतं. अशा काळामध्ये खरं तर आम्ही वाढलो आणि एका आता ठराविक उंचीवर येऊन पोहोचलो. तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या वाट्याला अरुण नरके फाउंडेशन आलं, की ज्यांनी तुमच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी हा सगळा प्रपंच उभा केला. की आपल्याला काय व्हायचं आहे हे मुळामध्ये ठरलं. याच्या अगोदर सुद्धा आपण काय बनू शकतो हे जर आधी कळालं, त्याच्या वाटा कुठल्या आहेत, त्याचे मार्ग कोणते आहेत, कसं जायचं, कुठं जायचं, कधी जायचं, कधी पोचायचं, ही सगळी माहिती असणं म्हणजे प्रवास सोपा होतो, सहज होतो आणि सुखकर सुद्धा होतो. एखादा मार्गदर्शक असा पाठीशी असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये ज्याला स्पर्धा परीक्षांना बसायचं आहे, ज्याला अधिकारी व्हायचं आहे, त्याला एकतर पुण्याची वाट धरावी लागायची, नाहीतर मग महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये पाऊल ठेवावं लागायचं. ग्रामीण भागामध्ये इच्छा असताना सुद्धा तशी व्यवस्थानी सोय इथं नव्हती, ती या फाउंडेशननं करून दिली. हे खरं तर फार महत्वाचं मानलं पाहिजे. मी मगाशी दूरदृष्टीचा उल्लेख केला. मला राहून राहून इतिहासाचा अभ्यास करताना एक प्रश्न सतत पडायचा. मी स्वातंत्र्यपूर्व काळाचा अभ्यास केला, मी स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, या काळामध्ये जेवढे काही आमचे नेते इंग्लंडला शिकायला गेले
ते फक्त बॅरिस्टर व्हायला गेल्याचीच नोंद आहे, कुणी संशोधक व्हायला गेल्याची नोंद नाही, कुणी डॉक्टर झाल्याची नोंद नाही. मला प्रश्न पडला, म्हणजे ज्यांनी आमच्या स्वातंत्र्य चळवळीला गती दिली, ज्यांनी आमच्या देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात यावं यासाठी खस्ता खाल्ल्या, ही सगळी माणसं इंग्लंडला शिकायला गेली, पण ही सगळी बॅरिस्टरच का व्हायला गेली? या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नव्हतं. कदाचित त्यांना असं वाटलं का की देश स्वतंत्र झाल्यानंतर पुढची 70 वर्ष या देशामध्ये फक्त भांडणच होणार आहेत आणि सोडवायला बॅरिस्टरचीच गरज पडणार आहे, त्यामुळे बाकी कुठलं क्षेत्र निवडण्यापेक्षा आपण बॅरिस्टर झालेलं उत्तम. खरं तर माझ्या देशाचा प्रवास हा साधारणपणे आपण 50-100 वर्ष आधी ठरवू शकतो की आपल्याला या देशाला कुठं घेऊन जायचं आहे, कुठल्या दिशेला घेऊन जायचं आहे. आज मला एका दृष्टीचं समाधान वाटतं की अनेक प्रांत क्षेत्रामध्ये अनेक लोक जरी काम करत असली, मग ते क्षेत्र शैक्षणिक असू द्या, ते सामाजिक असू द्या, ते राजकीय असू द्या, ते आर्थिक असू द्या, ते धार्मिक असू द्या, ते सांस्कृतिक असू द्या, या सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठं कार्य उभा करता येतं. पण या कार्याला दिशा देण्याचं काम, किंबहुना आणलेल्या योजनांची कृतीशील अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारीच करत असतात. ज्या देशातले प्रशासकीय अधिकारी उत्तम, सर्वोत्तम आणि सर्वोच्च पद्धतीचे असतात, खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा त्यांच्या उराउरात भिनलेली असते आणि खऱ्या अर्थानं काहीतरी करावं, करून दाखवावं, काहीतरी घडवावं, घडवून उभा करावं असं वाटणारे असतात, तो देश निश्चितपणे उभाच राहतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला उद्याच्या माझ्या देशाची काळजी नाही, कारण आपल्यासारखे सर्वोत्तम प्रशासकीय अधिकारी उद्याच्या काळात माझ्या देशाला मिळणार आहेत. ही माझ्यासारख्याला सगळ्यात मोठी सुखावणारी आणि समाधानाची गोष्ट आहे. पण एक गोष्ट प्रामुख्यानं विचार करायला हवी, आज ज्या पद्धतीमध्ये या देशाची किंबहुना समाजाची वाटचाल चालली आहे, त्याचाही विचार आपण शांतपणे केला पाहिजे. हडप्पा मोहनजोदडोचं उत्खनन झालं आणि उत्खनन झाल्यानंतर तो भाग किती सुधारलेला होता, किती पुढारलेला होता याची जगाला ओळख झाली. म्हणजे तिथले त्या काळचे अभियंते कसे असतील, पाण्याचं व्यवस्थापन त्यांनी कसं केलं, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर मन आश्चर्यचकित होतं, भारावून जातं. पण एक विशेष गोष्ट त्या उत्खननात अशी आढळली, हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीचे 3000 अवशेष सापडले, पण या 3000 अवशेषामध्ये एकही शस्त्र सापडलं नाही. ही सगळ्यात मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती. म्हणजे एवढी सुधारणा झाली, एवढी प्रगती केली, पण त्यांनी शस्त्राशिवाय केली. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतलं तर साम्राज्य शस्त्राच्या बळावरच उभा राहतात, याला पहिला छेद द्यायचं काम हे हडप्पा मोहनजोदडो संस्कृतीनं केलं. ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे शस्त्रापेक्षा शास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे राष्ट्र घडवणारं शास्त्र जर माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं, किंबहुना त्यांच्या कृतीशीलतेमध्ये आम्ही भिनवलं, तर निश्चितच ते सुधारणावादी राष्ट्र आम्ही निर्माण करू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक गोष्ट आम्ही प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे, ज्या देशांनी विकासाकडे वाटचाल केली आणि आम्ही मात्र विकासानं शील म्हणून सातत्यानं रेटा लावून आहोत, याचे कारण प्रामुख्यानं आपल्याला शोधावी लागतील. मला एक प्रश्न सातत्यानं पडत राहतो. मी फिजिक्सचा प्राध्यापक होतो, मी वर्गामध्ये फिजिक्स शिकवायचो, पण शिकवता शिकवता मला प्रश्न पडायचा की मी आइन्स्टाईन्स रूल शिकवायचो, न्यूटन्स लॉ शिकवायचो, एडिसन्स फॉर्म्युला शिकवायचो. मला प्रश्न पडायचा की ह्या सगळ्या ऐवजी पाटील्स रूल, शिंदेच फॉर्म्युला, नरकेज लॉ असं का नाही मला शिकवायला येत? हे का नाही मी सांगत? याचं कारण नेमकं काय आहे? परदेशातल्या शास्त्रज्ञांनी शोध लावावे आणि आम्ही आमच्या पुस्तकात ते छापावे आणि या देशाच्या उद्याच्या पिढीला आम्ही ते शिकवत राहावे. म्हणजे माझा देश आम्ही कुणाच्या विचाराने पुढे नेतो आहोत याचाही विचार कधीतरी आम्ही क्षणभर केला पाहिजे. म्हणजे माझ्या देशाला घडवण्याचं सामर्थ्य जर माझ्या देशातल्या मनगटामध्ये नसेल, माझ्या देशातल्या बुद्धीमध्ये नसेल, तर नेमकं आम्ही कुठेतरी चुकतो आहोत का याचा विचार सुद्धा प्रामुख्यानं केला पाहिजे. मग नेमकं असं काय झालं की शास्त्रांच्या पुस्तकांमध्ये माझ्या कुणाची नावं नाहीत आणि ही सगळी परदेशी शास्त्रज्ञांची नावंच आम्ही शिकत राहतो? याचं कारण कळल्यावर असं लक्षात आलं की आम्ही आमच्या देशातल्या मुलांची कुतूहल बुद्धी मारून टाकली आहे. आम्ही आमच्या देशातल्या मुलांमध्ये जिज्ञासा नावाचा गुणच अस्तित्वात ठेवला नाही. ही सगळ्यात मोठी आमची अडचण झाली आहे. म्हणजे एक साधा प्रश्न आहे की एखादा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसतो, फळ खाली पडतं आणि त्याच्या मनात विचार येतो की फळ खालीच का पडलं. आता हाच विचार मी माझ्या बाबतीत करतो. एखादा बंटी सफरचंदाच्या झाडाखाली बसला असता आणि सफरचंद खाली पडलं असतं, ते खालीच का पडलं असा प्रश्न त्यांनी वडिलांना विचारला असता. वडील सरळ म्हटले असते, खायचं काम कर, बाकीच्या चौकशा तुला हव्यात कशाला.
मला प्रश्न पडतो, अशा काळामध्ये माझा बंटी न्यूटन कसा होईल, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पिढ्यांचं कुतूहल खरंच जिवंत ठेवतो का? आम्ही आमच्या पोरांची जिज्ञासा खरंच जिवंत ठेवतो का? एक साधा विषय त्याच्याही पलीकडचा सांगतो. बिल गेट्सची मी परवा मुलाखत वाचली. मुलाखतीमध्ये बिल गेट्स असं म्हणाला, मी मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली आणि या कंपनीच्या बळावर मी या जगातला सर्वोत्तम श्रीमंत झालो. पण त्याच्या पुढे त्यांनी एक वाक्य फार महत्वाचं उच्चारलं. तो असं म्हणाला की ही कंपनी आम्ही एकूण 100 लोकांनी मिळून स्थापन केली. 100 लोकांच्या कष्टाच्या बळावर, 100 लोकांच्या बुद्धीच्या बळावर आम्ही हे सगळं मिळवलं. त्याच्या पुढे तो लिहितो, या 100 मधले 99 लोक भारतीय होते आणि मी 100वा होतो. म्हणजे 99 भारतीय डोक्यांचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो, पण आम्हाला आमच्या डोक्यात किती सामर्थ्य आणि क्षमता आहे याचा अंदाज लागत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आमचा मुलगा एखादा नवं काही करायला लागला की आमच्या घरातला पहिला ओरडा येतो, गाढवा गप्प बस. मला प्रश्न पडतो, पण त्याच वेळी इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळं मला हेही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध हे गाढवानीच लावलेत. गाढवाकडे हा अलौकिक गुण आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गाढवाला डोंगरामध्ये घंटा बांधून सोडून द्यायचं आणि त्या घंटेच्या आवाजाच्या पाठीमागे लोकांनी चालत राहायचं. गाढव हा अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं. महाराष्ट्रात 65 घाट रस्ते आहेत आणि या 65च्या 65 घाट रस्त्यांचा शोध हा गाढवानीच लावलाय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपल्या मुलाला गाढव म्हणताना कदाचित तो घाट शोधणारा सुद्धा बनू शकतो. ही गोष्टही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. या जगात कुणीही विनाकामाचा कधीच जन्माला येत नाही. या जगात ज्याचा उपयोग नाही असं काही निर्माणच होत नाही. या जगामध्ये प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक झुडपाला, प्रत्येक प्राण्याला स्वतःच असं वेगळं मोल आहे, महत्व आहे. त्याच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे. तो अलौकिक गुण काय आहे हे ज्याला कळतं त्याला मोठा होता येतं. ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठा होता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. त्यामुळे खरं तर पहिली जर गोष्ट कुठली असेल तर आपण कोण आहोत आणि आपल्यात काय आहे याचा शोध पहिल्यांदा आपण घ्यायला शिकलं पाहिजे. रस्त्यानं चालता चालता आपण सहज म्हणतो, मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तुला ओळखलंयस का?